नमस्कार. खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नितेशजी, आपण आत्ता वारंवार उल्लेख करताय की ही एक महानगरपालिका 21,000 कोटी रुपयाचं बजेट आहे. आज केरळ असेल, हरियाणा सारखं राज्य 9,000 कोटी रुपयाचं बजेटवर चालतं. केरळ, हरियाणा, गोवा अशी छोटी छोटी 4-4 राज्यांचं बजेट हे मुंबई महानगरपालिकेपेक्षा कमी अर्थसंकल्प आहे. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेसारखी योजना केंद्र सरकारने दिली, ज्याच्यात मुंबई महानगरपालिकेला 50,000 कोटीच्या आसपास निधी देऊ केला इथल्या मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी. काय आढळलंय आपल्याला गेल्या 4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी मुंबई महानगरपालिकेत या निधीचा वापर झालाय? शून्य. ह्याचं उत्तर सरळ आहे, शून्य. सरळ सरळ आढळलेला आहे तो वरती ते खालती झालेला भ्रष्टाचार. जे प्रश्न मांडणारे लोक आहेत, ज्यांच्यावर ज्यांना सत्ता दिलेली आहे, त्या लोकांनी हे पैसे नुसतं केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून मागावेत. पैसे एकदा आले तर सगळे आपसात बसून कसं खाण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसलेले लोक वर्षानुवर्ष करत आलेले आहे. जसं मी ह्याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं, विकास झालेला आपल्याला दिसतो. उदाहरण, गुजरातमध्ये आपल्याला विकास झालेला आहे तो आपल्याला दिसतो. दिल्लीमध्ये विकास झालेला आहे तो आपल्याला दिसतो. विकास हा आपण दडून शकत नाही, लपू शकत नाही की बाबा हा रस्ता आहे ना, चला जरा ह्याला कोपऱ्यात ठेवा, आपण दाखवायचं नाही ना करू शकत. विकास दिसतो आपल्याला, वीज दिसते, रस्ते दिसतात, साफसफाई दिसतात, चांगली शहर, प्रगत शहर जेव्हा होतात तेव्हा आपल्याला दिसतात. तसं मुंबईमध्ये आपल्याला आढळत नाही. जसं तुम्ही बोला 21,000 कोटीचा अगर अर्थ बजेट या शहराचा आहे, तो पैसा नेमका जातो कुठे? तो पैसा जसं पाणी सोडतात ठाण्यावरून, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे मध्ये 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 हे सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम, टेंडर सिस्टम हे मध्ये उभे आहेत ना, मध्ये कार्याध्यक्ष उभे आहेत, मध्ये महापौर उभे आहेत, मध्ये नगरसेवक उभे आहेत, सगळे मध्ये उभे आहेत. ते लोक जो चोरी करण्याचं काम ते लोक जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत मुंबईला तो वरती पाठवलेला पैसा खालती येणार कसा? आणि वर्षानुवर्ष तसं होत आहे. हो, आपल्याला मुंबईमध्ये आज मी स्वतः मुंबईमध्ये सकाळी जेव्हा घरातून निघतो त्या रात्री जाईपर्यंत आपल्याला नेहमी वाटतं की ज्या शहराबद्दल आपण जागतिक स्तरावर नेहमी ऐकत आलेलो आहोत, आपण बाहेरगावी जेव्हा जातो तेव्हा बोलतो अरे तुम्ही मुंबईवरून आला, जसं आपण लोकांना आकर्षण आहे या शहराबद्दल. इथे आल्यावर आपल्याला वाटतं की अरे बाबा जे आकर्षण वाटतं तसं काहीच या शहरामध्ये नाही. हे मुंबई आपण स्वप्नो का शहर ज्याला म्हणतो, इकडे आलेला प्रत्येक माणूस हा एक स्वप्न घेऊन येतो आणि थोडी मेहनत आणि जिद्द दाखवली तर निश्चित पद्धतीने मुंबई त्याचं पोट भरतं. पण त्या शहराला आपण कधी सांभाळलं नाही का? त्या मुंबईला आपण कधी असं बघायला नाही का ह्या मुंबईने आपल्याला वर्षानुवर्षे आपल्याला सांभाळलं, पण ह्या मुंबई हळूहळू कमी होत चाललेली आहे. मुंबई हळूहळू ढासळत चाललेली आहे. रस्ते कमी पडलेले आहेत. पाणी हा आपण नेहमी दुसऱ्यांना लोंढ्यांना आरोप करून पाणी कमी आपल्याला मिळत आहे. वाहतूक व्यवस्था किंवा नाले सफाई ह्या सगळे जे मुद्दे आहेत हे वर्षानुवर्षे का आहेत तिथे? प्रशासन आहे, नेते आहेत, बोंबाबोंब मुंबईची अस्मिता म्हणून बोलणारे नेते आहेत, ते कुठे कमी पडतायत? का नाही? ते लोक जेव्हा मुंबई एकदा एका बाजूने बोलतात ना पॅक ऑफ कार्ड्स, ते कमी होत चाललेली आहे, तर आपण का त्याच्यावर आवाज करत नाही? का आपल्याला नेहमी लोंढेत दिसतात? का आपल्याला नेहमी पाणीपुरीवाले दिसतात? का नेहमी आपल्याला दुसरे गरीब लोक दिसतात? हे आपण का विचार करत नाही की मुंबईला आर्थिक बाजूने बांधण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, चांगले रस्ते, चांगली वीज, चांगले नाले सफाई, वाहतूक व्यवस्था, ह्या गोष्टी का देत नाहीत आपण? पण हे जे एक बाहेरची संघटना, राजकीय नसलेली संघटना म्हणून जे स्वाभिमानला जाणवतंय, हे प्रत्यक्ष महानगरपालिकेमध्ये काम करणारे विरोधी पक्ष इतके मुद्दे आपण जे म्हणताय हे उचलताना दिसत नाहीत. याचं काय कारण आहे या अनास्थेचं? बघा, असं आहे की ते लोक तुम्हाला अजून प्रभावी पद्धतीने सांगू शकतात. ही जी तळमळ आहे ही काय आहे? कारण का मी आज मुंबईकर आहे, मी स्वतः मुंबईमध्ये राहतो. मुंबईचे प्रश्न, माझे कार्यकर्ते जिथे राहतात, जिथे फिरतो, मुंबईच्या जनतेला बघतो, ज्या हालअपेक्षामध्ये त्याला मला स्वतःला वाईट वाटतं की जेव्हा मी पदयात्रा काही भागामध्ये केलं, ज्या अवस्थेमध्ये जे लहान लहान मुलं तिथे फिरत होती, ज्या अवस्थेमध्ये महिला तिथे फिरत होत्या, मला सांगत होत्या साहेब याच्याबद्दल काहीतरी करा, आम्हाला आमच्या मुलांना वाढताना बघताना चिंता वाटते. पाणी हे जे घाण पाणी, हे असं आम्हाला बॉटलमध्ये घाण पाणी दाखवायचे, हे पाणी आम्हाला प्यायला लागतं. आम्हाला एवढं की ज्यांना जबाबदारी दिलेली आहे त्यांना नुसती आपली जबाबदारी पाडत. आम्ही हे नाही बोलतो की आमच्यासाठी ताजमहल बांधा मुंबईमध्ये, हे नाही मागत आहे. आम्ही फक्त मागतोय की मुंबईला जसं शहर आहे, मुंबईला त्या चांगलं शहर बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टीसाठी आपण लढायला पाहिजे आणि त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत. कोण काय करतायत आणि कोण नाही का करत आहे त्यापेक्षा मी काय मुंबईसाठी करू शकतो यासाठी मी नेहमी त्याच्यावर जास्त लक्ष देतो. तू तुझी जबाबदारी का पूर्ण पाडत, ती तुझी प्रश्न आहे, तुझा प्रश्न आहे, नको पाडू, मी करतो ते काम.
मला काम करण्यामध्ये किंवा मेहनत किंवा संघर्ष करण्यामध्ये कुठेही कमी मला वाटत नाही की मी रस्त्यावर उतरायचं असते तर मी स्वतः उतरतो. मी स्वतः जंगलामध्ये बसून कार्यकर्त्यांना आंदोलन करायला सांगत नाही. त्याच्यामध्ये मी नाही. तुम्हाला कधी आढळणार नाही किंवा तसे संस्कार राणेसाहेबांनी आम्हाला दिलेले नाही. आम्हाला थेट लोकांमध्ये राहून कार्यकर्त्यांबरोबर बसून लाटा खाण्यामध्ये आणि संघर्ष करण्याची सवय आहे आणि ते भविष्यामध्ये पण आम्ही करणार. मुंबई आता नुकताच एक रिपोर्ट जो पब्लिश झाला त्यानुसार मुंबई हा हाय सिस्मिक झोनमध्ये समजली जाते आणि मुंबईमधलं एकही कन्स्ट्रक्शन हे म्हणजे भूकंपाला रोध करेल अशा पद्धतीचं बनलेलं नाहीये. त्याचे नियम आणि निकष ठरवून दिलेले असताना सुद्धा तर मग एका म्हणजे ज्वालामुखीच्या उंबरठ्यावरती मुंबई आहे असं वाटतंय आपल्याला आणि त्यासाठी मग आता काय करायला हवंय? बस सर्वात महत्त्वाचं आहे की नियोजन. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण एका शहराच्या विकासाबद्दल विचार करतो नियोजनाचा भाग हा सर्वात महत्त्वाचा असतो. कुठल्या शहरामध्ये उदाहरण मी तुम्हाला पाण्यासंदर्भात उदाहरण देतो. एक उपनगर आहे आणि एक शहर आहे. आपण नियोजनाचा जेव्हा भाग आपण विचार करतो तर शहरामध्ये लोकसंख्या कमी आहे पण तिथे पाणी जास्त दिलं जातं. उपनगरामध्ये लोकसंख्या जास्त आहे पण तिथे पाणी कमी दिलं जातं. म्हणजे एका शहराबद्दल जेव्हा आपण विचार करतो त्या शहराचं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही इमारतींबद्दल मला सांगितलं. अहो तुम्ही जेव्हा कोणाला परमिशन देता, किती उंचीची ती बिल्डिंग असली पाहिजे, कुठे असली पाहिजे, या गोष्टीचा जो विचार तुम्ही निश्चित पद्धतीने केलाच पाहिजे. आवाढाव्या म्हणजे बिल्डर महानगरपालिकेचे ऑफिस 6 वाजता बंद होतं. त्याच्यानंतरच महापौर का बिल्डरांना भेटतात? का त्यांच्या अँटी चेंबरमध्ये मीटिंग होतात? लोकांच्या समोर सगळ्यांच्या समोर का भेटत नाहीत? म्हणजे तुम्हाला मुंबईला नेमकं लुटायचं आहे की मुंबईला विकसित करायचं आहे हे मुळामध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्हाला लुटायचं असेल तर तुम्ही जे करताय ते करून दे. मग मुंबई एक दिवस बर्बाद होताना तुम्हाला दिसेल. दुसऱ्या बाजूला तुम्हाला मुंबईला विकसित करायचं असेल तर स्वतःचा स्वार्थ बाजूला सोडून मुंबईचा विकास करा. मग स्वतः माझ्या खिशात किती पैसे येण्याच्या पेक्षा मुंबईला मी आज काय देऊ शकतो, मुंबईचं नियोजन मग पाण्यासंदर्भात असेल, बिल्डिंग संदर्भात असेल, वाहतूक व्यवस्थेबद्दल असेल, त्याबद्दल कसं मी नियोजन करू शकतो ह्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. ह्याबद्दल तुम्ही आपला वेळ वाया घातला पाहिजे. ह्याच्यापेक्षा दुसरे काय होतात की आम्हाला वर्ल्ड कपची तिकीट मिळाली नाही त्याच्यासाठी आम्हाला हे करा, आमच्या मुलांना इथे जाण्यासाठी पार्कमध्ये जागा मिळाली नाही त्याच्यासाठी संघर्ष, त्याच्यासाठी ब्रेकिंग न्यूज चालतो. मला आश्चर्य वाटतं तो होय नेते मंडळी अगोदरच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये गांधीजी असतील, नेहरू असतील, भगतसिंग असतील, ह्या लोकांनी तेव्हा बोंबाबोंब केला असतं की आमची कुठेतरी क्रिकेट मॅच चालू आहे, आम्हाला तिथे आमच्या फॅमिलीसाठी जरा एक वेगळा बॉक्स द्या, अशी बोंबाबोंब केली असती तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं. मला आश्चर्य वाटतं हे कुठले आदर्श लोकांच्या समोर ठेवतायत, हे कुठले संस्कार भावी पिढीच्या राजकारणामध्ये देतात तेच मला कळत नाही. आणि हे कसं चालणार? हे थांबवण्यासाठी आमचा संघर्ष आहे. फ्रँकली तुम्हाला हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपण लढवणार का? आणि या महानगरपालिका निवडणुकांनंतर नितेश राणे स्वतःला आणि स्वाभिमानला कुठे पाहतात? बघा असं आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवावी किंवा नाही, राजकीय परिस्थिती कधी कशी असणार त्याच्यावर सगळं उद्भवतं. पण आमची सामाजिक संघटना आहे, संघटनेचे पदाधिकारी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणून निवडणूक लढवण्याचा हा प्रश्न समोर येतच नाही. फ्रँकली आम्हाला एवढंच आहे की आम्ही जसं तुम्हाला बोललो की स्वार्थ हा आमच्या बाजूला ठेवून आम्ही इथे काम करत आहोत. म्हणून नेहमी आमचे जे आंदोलनात होतात हे तुम्हाला पारदर्शक दिसतील. जे समोर आहेत तेच आहेत. असं नाही की आम्ही आंदोलन करतो आतमध्ये जाऊन काहीतरी वेगळं बोंबाबोंब करतो असं तुम्हाला कुठे दिसणार नाही. आमचा बोलतो ना, आमचा स्वार्थ मुंबईचा विकास आहे. आम्हाला महानगरपालिकेचं महत्त्व मला वैयक्तिक माहिती आहे आणि तेच मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातूनच आपल्याला विकास करायचा आहे. म्हणून त्यासाठी योग्य लोक तिथे आम्हाला पाहिजे. हे जे लोक आहेत ते निर्लज्ज आहेत, कुचकामी ठरलेले आहेत, कुठेही स्वतः अतिशय स्वार्थी आणि मुंबईला दिवस रात्र नागडं करणारे हे लोक, शिवसेना भाजपचे लोक आम्हाला समोर आढळतात. म्हणून त्या लोकांना तर आम्ही परत सत्तेवर बसून देणार नाही हे मी तुम्हाला एवढं विश्वासाने सांगतो. महानगरपालिकेच्या नंतर मी मुंबईला एक चांगले लोकांच्या माध्यमातून मुंबईचं प्रशासन चालवण्याला मला स्वतःला बघायचं आहे. मुंबई शहर एक अन्य राज्याच्या शहरांसाठी, आता तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो जाता जाता. मुंबईचं दरडोई उत्पन्न 2008 आणि 2009 हे 90,000च्या जवळ आहे. ज्या शहरांना आपण
स्वतःची कंपॅरिझन करतो. उदाहरण, मुंबईचं राजकारण हे उत्तर भारतीयांना मारून मारून आज आपण सगळे उभं झालेलं आहे. मॅक्झिमम उत्तर भारतीय हे दिल्ली शहर हे उत्तर भारतीयांचे शहर बनलं जातं. आज दिल्ली शहर, आज मी काही कुठेतरी होतो तेव्हा मी दिल्ली शहराचा अर्थसंकल्प मांडताना शीला दीक्षितजींना बघितलं. दिल्ली शहराचं दरडोई उत्पन्न हे 1,70,000 पोहोचलेलं आहे. म्हणजे ज्यांना आपण शिव्या देतोय ना, किंवा ज्यांना आपण मारतोय, की ज्यांना आपण हे करतोय, ते लोक आपल्याला किती कोटींनी किती हजारांनी पुढे आहेत ह्याचा विचार आपण केला पाहिजे. नेता म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आपण 1 लाखाच्या वरती पण गेलो नाहीये आणि ते लोक 2 लाखाच्या जवळ गेलेले आहेत. म्हणजे विचार करा, म्हणजे आपण फक्त त्यांना मारत बसलो आहेत, पण ते लोक आपल्याही वरचढ करून पुढे गेलेले आहेत. म्हणजे आपण कोणाशी झगडतोय, कोणाची स्पर्धा करतोय ह्याचा विचार नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी सर्वात पहिले स्वतःला केलं पाहिजे. म्हणून मी धाडस उचललेलं आहे की एक मूळ मुद्द्यावर, एक विकासाच्या मुद्द्यावर आंदोलन आणि संघर्ष करणं. अशाच मुद्द्यांवर पकडून अगर मुंबईच्या राजकीय पक्षांनी किंवा राजकीय नेत्यांनी त्याच्यावर आंदोलन आणि त्याच्यावर अगर संघर्ष केला तर निश्चित पद्धतीने उद्या तुम्हाला नेते विकसित होताना दिसणार नाही, पण मुंबई विकसित होताना दिसणार. येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत स्वाभिमान संघटना काय करेल याची दिशा तर त्यांनी सांगितलीच आहे. मतदारांनी आता विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करावं, भावनेच्या मुद्द्यावर मतदान करू नये असंही आवाहन नितेश राणे करतायत. या निवडणुका अनेक अर्थांनी रंगतदार ठरणार आहेत. त्या कशा होतात यावरही आपण लक्ष ठेवूनच राहणार आहोत. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.